आपल्या सासऱ्याच्या घरी मुक्कामी गेला. अधिक महिना समजते का कोण? धोंड्याचा महिना म्हणून, पण धोंड्याचाही म्हणता येईल म्हणा. अधिक महिन्यात जवळ जाते, घेणं नाही देणं नाही, जाते तो खायला जाते, खायला त्याला जावंच लागतं. तेवढी त्याची हेच असते म्हणा आपल्याकडे. हे बा हे भांडं नाही, पितळ नाही, तांबं नाही, जे मेशीन ते नाही, सोनं नाही, पण लवकर घेऊन जवळ सासऱ्याच्या घरी गेला. जवळ कितीक दिवस राहिलं पाहिजे पाहुण्यानं घरात आल्यावर अंदाजे? हा काकू, 1 दिवस बोलत जा तुम्ही, 2 दिवस, 3 राहा ना, महिनाभर कीर्तनातला जवळ 12 महिने राहिला तरी घेणं नाही. कितीक दिवस राहिला पाहिजे जवळ? 8 दिवस. चला ठीक आहे, 8 पकडून चला. आता बंदच झालं ते. पाहुणे घरी आले पाहिजे बा, आदर आतिथ्य, ये बा, घे बा, पे बा, ने बा, काहीच नाही. अतिथी देव भव होता अगोदर, आता ते राहिलंच नाही. पहिले मोठे मोठे गेटवर राहील अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव. आता बंद झालं ते. तुम्हाला महाराज आता कसं आहे मग? अतिथी देव देव, मातृदेव भेव, पितृदेव येले मग वृद्धाश्रमात नेऊन ठेव. याचा तिथंच आहे मग देव. घरात यायचा मोठा खेव, जिथं चिवळा तिथं शेव, एका गंजात घेव, पुऱ्या करस गावात वाटून देवन, गाजरी कामं करून घेऊन येव. पाहुणा घरी आला पाहिजे, चहा घेतला पाहिजे, बसला, काहीच नाही. आता हा जवळ गेला काकू, किती दिवस राहू ना अंदाजे? 8 दिवस. 15 दिवस झाले, महिनाही होऊन राहिला तर जवळ जायचं नाव नाही घे. बुडीन लावला मस्त खाली. आता पहिले तर 1500चा हप्ता विचारे, 15-3 हप्ता येत नाही. कसा आलाही हप्ता. तर पहिले किती, मी तुला माहित आहे, 3-3 महिने माहिती त्याला तर पिपा पुरे. आता हा जवळ आला त्यापासून 20 दिवसात पिपा गोल होते. काही कडून तेल पिते बिचारा. त्याच्यात आतापर्यंत सोले पुरले, तुला माहितच आहे. सोले पुरले काय राजू, काय आपला भाग असं ना. एक एक भाजी महिना भर ताकात सोले, वांग्या सोले, साधे भरले कच्चे, कधी पसंतीचे सोले किती सोले म्हणजे 15-3 आपलं. मी सांगत का काय होतं. जवळ राहिला आजी महिनाभर. बुढीनं केला खोलला म्हणजे माय आता हा एवढे दिवस राहून राहिला. 4-4 महिने म्हणजे किराणा आणायचं काम नाही पडे. आता 1.5 महिन्यात किराणाचं पोतं आणा लागते. जावई काम अजिबातच करत नाही, यालेच द्या लागते. 12 वाजले का ते जेवायला, रात झाली काही ते जेवायला, रात जेवते. बुढेला अजिबात कामाला होणार नाही. आता बुड्यापाशी गेली म्हणजे का तुम्हाला जवळ जळणी झाला काय झाला तर कोणाला सांगतं? बुडा कोण आहेत तेव्हा आता राहते तर राहू दे, किती दिवस राहते जाय म्हणून नको. बुडी पण हे पाय तुम्ही काही करा, पण मी जवळ काढल्याशिवाय राहत नाही. त्याने तो असा चोप देतो, याला घराच्या बाहेर ना काढून तर महिना बदलून देता. बुडा म्हणे मी आता हात टेकवले, आता तू विचार कर काय करायचं. बुडी म्हणे आपण काय करू आता, तुमची जर मला साथ असेल तर या जवळला लाद देतो. कारण महिना झाला, पाहुणा जवळ होते ना. पोरगी तिकडे नांदून राहिली, हा इकडे खाऊन राहिला, काही घेतलं जायचं नाव घेऊन नाही राहिला. आपण काय करू म्हणे, याले घरातून तर काढायचं आहे. आपण आता काय करू, याले काढासाठी खोटं भांडण करू. काय करू? खोटं खोटं असं भांडण झालं पाहिजे म्हणे आपलं. काही आपलं भांडण पाहून हा जवळी आपोआप घराच्या बाहेर निघाला पाहिजे. बुडा म्हणे मी त्याचीच वाट पाहून राहिलो होतो. तू कधी म्हणतं भांडण कर, मग इकडून खरं भांडण झालं नाही. आज खोटं केल्याशिवाय राहतच नाही. बुड्याचा योगच आला. दिवस ठरला म्हणे, हे बाय मी भाजी करतो, मीठ काही टाकत नाही, तेवढे याच्यावरून आपलं भांडण झालं पाहिजे. तू म्हणशील तसं झालं. तसंच बुडीनं भाजी केली, मीठ काही टाकलं नाही. बुड्यानं एक घास घेतला, खावा जवळही जेवून राहिला. तिकडून मीठ खाणं गोच्च्या शिल्लक बोलतं काय, खाणं गोच्च्या. बुडा पुराला बुडी एकटाक पोहून राहील. दोघे डोळे भीर पडले. तुला काय वाटतंय, तू काय समजली, तू इच्छा खातो काय, त्या बापाने दिलं काय. मग आता भांडण माहिती आपल्या घरात, तुम्हाला माहिती आहे. इकून आली आग तर तिकून घासलेट येते, इकून घासलेट आला तर तिकून आग येते. प्रत्येकाच्या तुमच्या आमच्या घराच्या भांडणं करून होऊन राहिले तर हे
कोणी कोणाचं हो म्हणून ऐकून घ्यायला तयार नाही ना. तिकून हो आलं का इकून हा पाहिजे, त्याच्यावर भांडण वाढते याची पाहिजे. असं करता करता भांडण एवढे शिकले गेलं का बुडी म्हणे तुले काय समजते, तू काय समजली, तुले काय येते, शिल्लक बोलतं काय. बुड्यानं उचललं ताडून फेकलं ताड झोमलं मस्त खाली. बुडी म्हणे मग तिच्या हाती बेलनं आलं, तिने फेकून मारलं बुडे. आता ते भांडण पाहून जवळ पाहून राहिला टपमक. आता मी जर म्हणत गेलो जवळ म्हणे तर माझ्या पैपाट बसते मस्त काय करावं करता करता बुडीनं बेलनं मारून फेकल्यावर बुड्याचा राग अनावर झाला. आता नाहीतरी भांडण खोटंच होतं. आप्पा उठून गेला. आपण अधिक एक देऊन दिल्ली पाहता भांडण एवढं शिकले गेलं. जवळ तिथंच होता, पाहून राहिला टक. बुडी रक्ता बांबडून पुढे याच्या मतानं म्हणत गेलो तर मी रक्ता बांबड कसं करावं करता करता जवळने विचार केला. म्हणे हे पाहिजे हिचं भांडण वाढून राहिलं. आपण जर अधिक घंटाभर थांबलो, 2 बेगी 1 जण जाते. पोलीस जर आले तर पंचनाम्यात नाव मायाचा. जवळ ना आपली बॅग खांद्यावर उचलली, घराच्या बाहेर निघाला आणि तक गेटच्या बाहेर बुडी बिस्तर घेऊन गेला. बुडीनं पाहिलं एका डोळ्याने तिकडे पायना, तिकडे पायना. जवळही जसा घराच्या बाहेर जाताना बुड्याला दिसला तसंच भांडण थांबलंच. बुड्या म्हणजे कधी घंटाभर थांबला असता तर बरं झालं असतं. बुडी बाहेर आली म्हणजे माय गेला कसा गेला जवळ बुद्धी तू यात चला गेला बेटा काय पाणी. भांडण खोटं होतं, भांडण झालं, जवळ गेला, भांडण संपलं. त्या पाणी खावं जवळ बरीच केली. आतापर्यंत एवढ्या दिवसाचा संसार मित्र आपला पण हो म्हणून बोलली नाही, तुम्ही हो म्हणून बोलले नाही, सगळं सहनच करत. आता कसं केलं, पण मी फक्त तुम्हाला बोलल्यासारखंच केलं. पुढे म्हणे मी तुला मारल्यासारखंच केलं. राग काही मानून घेऊ नको. पुढे म्हणे मी राग मानून घेत नाही. पुढे म्हणे तुम्ही राग मानून घेऊ नका. मी शिवाय दिल्यासारख्याच केल्या, लवून घेऊ नका. बुडी म्हणे मी खाल्ल्यासारख्याच केल्या, तुम्ही लवून घेऊ नका. एवढ्या जवळ आला म्हणे मी कुठे गेलो, मी फक्त गेल्यासारखंच केलं. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. विठाला